ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि आता बातम्या काही नवरात्री विशेष। बदलापूरच्या हेंद्रेपाड्यात आयोजित गरब्यात तरुणाईचा महापूर पाहायला मिळतोय। भाजपाचे नेते राजन घोरपडे यांच्या वतीने आयोजित हा गरबा बदलापूर शहरातील सर्वात मोठा गरबा म्हणून ओळखला जातो। दररोज हजारो तरुण तरुणी या गरब्यात उत्साहात सहभागी होत असतात। तरुणाईचं आकर्षण असणाऱ्या या गरब्याचा आढावा घेत आयोजक राजन घोरपडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर यांनी। मी सध्या आहे बदलापूरच्या हेंद्रेपाडा परिसरामध्ये आणि या ठिकाणी साजरा होणारा नवरात्रोत्सव आणि गरबा हा खास तरुणाईचा गरबा म्हणून ओळखला जातो। कारण या परिसरात अनेक शाळा आणि कॉलेजेस आहेत। या परिसरात तरुणाई देखील मोठ्या संख्येनं नेहमीच असते आणि अर्थातच गरब्याला देखील तरुणाई मोठ्या संख्येनं या चौकामध्ये जमते हेंद्रेपाड्याच्या आणि अभूतपूर्व अशी तरुणाईची गर्दी या ठिकाणी असते। दरवर्षी असंच चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळेच बदलापूर शहरातला सर्वाधिक गर्दीचा आणि तरुणाईनं फुलून गेलेला गरबा अशी या गरब्याची ओळख मागील काही वर्षात झालेली आहे। आपल्यासोबत आयोजक राजन घोरपडे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। मला सांगा, सर्वाधिक जास्त तरुणाई आपल्या या गरब्यामध्ये असते दरवर्षी, काय सांगाल? बालगोपाळ मित्र मंडळ आणि महालक्ष्मी महिला मंडळाच्या वतीनं हे 11वं वर्ष या नवरात्र उत्सवाचं। या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर 18 ते 25 वयोगटातील तरुण तरुणाई यांचा जल्लोष साजरा करण्याचं हे एक ठिकाण आहे। जसं आपण म्हणतो की डोंबिवलीला फडके रोड तरुणाईसाठी प्रसिद्ध आहे, तसाच आमचा बदलापूरचा हा भारत कॉलेज येथील काशीनाथ भोईर चौक तरुणाईसाठी अतिशय प्रसिद्ध आहे। मोठ्या संख्येने बदलापूरच्या कानाकोपऱ्यातून तरुण या ठिकाणी येत असतात आणि दांडिया खेळत असतात, याचा आम्हाला आनंद होत असतो। आणि तरुणसुद्धा या ठिकाणी आपला आनंद साजरा करून आपला या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करत असतात। मंडळाच्या वतीने सगळे कार्यकर्ते 8-10 दिवस काम करतात, त्यांचंसुद्धा मनापासून आभार। आपण पाहतोय बदलापूर शहरातला हा सर्वात मोठा दांडिया आणि सर्वात मोठा गरबा म्हणून ओळखला जातो, ज्या ठिकाणी तरुणाईची प्रचंड मोठी गर्दी असते। वर्षागणिक ही गर्दी वाढत चाललेली आहे आणि या ठिकाणी येऊन तरुण मंडळी गरबा आणि नवरात्रोत्सवात पूर्णपणे मजा करत असतात। निनाद करमरकर, NDTV मराठी, बदलापूर।